नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज एड लागलं प्रेमाचं या मालिकेचा आजचा 7 जूनचा भाग खूपच जबरदस्त झालेला आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आता इथे गार्गीने जीव देण्याचं ठरवलेलं असतं, तेव्हा आता लगेच अंधाऱ्या रात्री पायी गार्गी रस्त्याने निघालेली असते. त्याच वेळेस आता तिच्या मनात सारखे विचार येत असतात. रायाने तिला सांगितलेलं असतं, गार्गी तू आपल्या मैत्रीचा अपमान केलाय, त्यामुळे आता आपल्यातली मैत्री संपली. त्यामुळे गार्गीला खूप वाईट वाटतं. तेव्हा तिला जय घोरपडेचंही बोलणं आठवतं. गार्गी तुझ्यासमोर खूप आयुष्य पडलंय, आता चुका सुधारण्याचा प्रयत्न कर आणि चांगलं आयुष्य जग. आता हे सगळे क्षण तिला आठवतात. तेव्हा गार्गी मनाशीच म्हणू लागते, नाही माझा जगून आता काही फायदाच नाही आहे, माझ्या आयुष्यात काही उरलंच नाही, त्यामुळे मला जगण्याचा अधिकारच नाही, मी संपवणार, मी स्वतःला संपवणार असे म्हणताच आता गार्गी लगेच रस्त्याच्या मधोमध येऊन उभी राहते. आता रस्त्याने गाड्या सुरू असतात. त्याच वेळेस आता एक टेम्पो येतो. आता तो जोरजोरात हॉर्न वाजत असतो, पण गार्गी मात्र आता डोळे बंद करून भर रस्त्यात मधोमध उभी असते. कारण आता काही झालं तरी स्वतःचं जीवन संपवायचं असं तिने ठरवलेलं असतं. त्याच वेळेस आता तो टेम्पो जोरजोरात हॉर्न वाजू लागतो, पण गार्गी एक नाही दोन नाही डोळे झाकून शांतपणे उभी असते. त्याच वेळेस टेम्पो आता गार्गी जवळ येणार. तेच आता जय घोरपडे तिकडे पोहोचलेला असतो. जय पटकन आता लगेच गार्गीला बाजूला ओढतो. अगं वेळ लागलाय का तुला? त्याच वेळेस आता ते टेम्पोवाले काका म्हणू लागतो, काय चालू आहे तुमचं? तेव्हा जय म्हणू लागतो, सॉरी या चुकून झालं, तुम्ही जाऊ शकता. आता तो टेम्पो तिकडनं निघून जातो. गार्गी रडतच म्हणू लागते, का वाचवलं मला? मला संपवायचं आहे माझं जीवन, मला नाही जगायचं. तेव्हा जय म्हणू लागतो, गार्गी तुला वेळ लागलाय का? अगं स्वतःचं जीवन संपायला निघाली तू. त्यावर गार्गी म्हणू लागते, मग काय करू मी जगून? मला जगायचंच नाही आहे, माझ्या आयुष्यात काही उरलंच नाही आहे, मला नाही जगायचं आहे. तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो, गार्गी थांब, मी तुला असं काही करू देणार नाही. गार्गी लगेच त्याचा हात झटकवते आणि लगेच तिकडनं जीव देण्यासाठी पळणार. ते जय घोरपडे तिला घट्ट पकडतो. गार्गी मी तुला असं करू देणार नाही, तू कुठेही जाणार नाही आहे, स्वतःचं जीवन मी तुला संपू देणार नाही आहे. त्यावर लगेच आता राया मंजिरी तिकडे येतात. जय गार्गी काय चालू आहे, काय चाललंय? तेव्हा जय म्हणू लागतो, बघ राया मंजिरी, बघा बघा ही गार्गी स्वतःचं जीवन संपवायला चालली. त्यावर लगेच राया म्हणू लागतो, गार्गी अगं का असं वागतेस तू, काय झालंय? तेव्हा गार्गी म्हणू लागते, का जगू मी? माझ्या आयुष्यात काही उरलेलं नाही आहे, नाही जगायचं आहे मला. मला ना माझ्या आयुष्यात प्रेम मिळालं ना माझ्या कसल्या इच्छा आहे, त्यामुळे मला जगण्याचा काही हक्क नाही आहे, मला नाही जगायचं आहे. त्यावर लगेच मंजिरी म्हणू लागते, गार्गी अगं वेड्यासारखं काय बोलतेस तू? अगं तुला बरं करण्यासाठी आम्ही किती खस्ता खाल्ल्यात, काय काय केलं तुला माहिती आहे ना, मग तरी तू आज असा जीव देण्याचा प्रयत्न करून मोठी चूक केली. अगं जर तुला काही झालं असतं, जय वेळेवरती पोचला नसता, तर इंद्रायणी मॅडमला आम्ही काय उत्तर दिलं असतं सांग ना. त्यावर लगेच गार्गी म्हणू लागते, नाही जगायचं आहे मला, मी वाईट मुलगी आहे, माझ्यावरती प्रेम करणारं या जगात कोणीच नाही आहे, मला जगायचंच अधिकार नाही आहे. त्यावर राय म्हणू लागतो, गार्गी अगं फक्त प्रेम म्हणजेच आयुष्य नसतं गं, प्रेम हा आयुष्यातील जगण्याचा एक मार्ग असतो गार्गी, पण त्यासाठी लगेच असं स्वतःला हारून स्वतःचं जीवन संपवायचं नसतं. अगं या जगात कोणीतरी असेल जो तुझ्यावरती खूप प्रेम करणारा तुला भेटेल बघ, नक्कीच तुझ्यावरती जीव ओवाळून टाकेल. त्यावर गार्गी म्हणू लागते, विशाल या सगळ्या बोलण्याच्या गप्पा असतात रे, माझ्यावरती प्रेम करणारं का कोणी असेल? मी तर एक रेप झालेली मुलगी, माझ्याबरोबर काय घटना घडली तुला माहिती आहे ना विशाल, मग माझ्यावरती का कोणी प्रेम करेल? या समाजाने तर मला दूर ढकललंच, पण माझ्यावरती प्रेम करणारा, माझ्यावर जीव ओवाळून टाकणारा एकही व्यक्ती या जगात नाही सापडणार. त्यावर लगेच राय म्हणू लागतो, गार्गी असा विचार करू नको, बघ तुझ्या आयुष्यात प्रेम करणारं नक्कीच कोणीतरी येईल. तेव्हा गार्गी म्हणू लागते, नाही आहे माझ्या आयुष्यात असं कोणी, त्यामुळे मला जगायचंच नाही आहे, कोण माझा का स्वीकार करेल? नाही, माझा स्वीकार कोणीच करू शकत नाही आहे. तेव्हा लगेच जय घोरपडे म्हणू लागतो, मी करेल गार्गी तुझा स्वीकार. आता मात्र सगळ्यांना धक्का बसतो. तेव्हा गार्गी म्हणू लागते, माझ्याबरोबर जी घटना घडली त्यामुळे तू माझा स्वीकार करून माझ्यावरती उपकार करतोय का? तेव्हा जय म्हणू लागतो, नाही गार्गी मी उपकार करत नाही आहे, खरं तर मी तुझा स्वीकार का करतोय माहिती? कारण माझं तुझ्यावरती प्रेम आहे. आता मात्र लगेच राया म्हणू लागतो, जय काय बोलतोय? तेव्हा जय म्हणू लागतो, हो राया, गार्गीचं माझ्यावरती
प्रेम नसलं तरी माझं तिच्यावरती खूप प्रेम आहे आणि हे आत्ता नाही आहे, केवळ तू जीव द्यायला चालली म्हणून तुला वाचवण्यासाठी नाही बोलत. जेव्हापासनं तू आमच्या घरी आली ना तेव्हापासूनच मला तुझ्या प्रेमाचं वेड लागलं आहे. पण कसं आहे ना गार्गी, तेव्हा तुझी तब्येत ठीक नव्हती त्यामुळे मी काही बोललो नाही. पण जेव्हा तू बरी झाली तेव्हा मी बोलेल असं रोज म्हणायचो. पण आपल्या आयुष्यात किती संकट येतात तुम्ही बघताय ना, त्यामुळे बोलायचं राहूनच गेलं. आणि आजही मला बोलायचं नव्हतंच खरं, पण कसं आहे ना, आज तू जो निर्णय घेतला आहे ना तो मला नाही आवडला. त्यामुळे गार्गी प्लीज मला तुझा स्वीकार करायचा आहे गं. माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे, माझ्यावरती विश्वास ठेव. मी खरं बोलतोय गार्गी. आणि हे बघ गार्गी, मी तुझा ठामपणे स्वीकार करणार आहे. तेव्हा लगेच आता राहायला लागतो, वाह जय घोरपडे, आज तू गार्गीचा स्वीकार करून खूप चांगलं काम केलं आहे, मला तुझा अभिमान वाटतोय. तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, जय तू गार्गीला तुझ्या प्रेमाचा मार्ग सांगितलाय खरा, पण इंद्रायणी मॅडम तुझा स्वीकार करतील का, बोल ना. तेव्हा जय म्हणू लागतो, मी त्यांच्यासमोर नक्कीच प्रयत्न करील, त्या नक्कीच मला स्वीकारतील. मी असं वागेल ना त्यांचं मन नक्कीच जिंकेल. त्यावर लगेच आता जय घोरपडे आता गार्गीचा हात पकडतो. गार्गी, मी तुझ्या आईचं मन नक्कीच जिंकेल, या सगळ्या परिस्थितीला सामोरं जाईल, पण या सगळ्यात मला तुझी साथ हवी. करशील ना माझ्या प्रेमाचा स्वीकार. तेव्हा गार्गी म्हणू लागते, थांब मला विचार करावा लागेल, मग मी माझं उत्तर तुला कळवेल. त्यानंतर सगळेजण आता घरी आलेले असतात. रात्रीची वेळ झालेली असते. राया आता गादीवरती झोपलेला असतो. आता मिसफायर लगेच त्याला पाणी घेऊन येते. राया, अरे आज सगळं छान झालं ना, बघ आता गार्गीच्या प्रेमाचा स्वीकार जयने केला आहे, त्यामुळे बघ आता त्या दोघांचं आयुष्यही खूप चांगलं होणार आहे. आता आपल्या आयुष्यातले सगळे संकट मिटलेत, आता आपण दोघे एकत्र आलो आहेत, सगळं काही ठीक होणार आहे राया. पण राया मात्र टेन्शनमध्ये विचार करत असतो, त्याचं मिसफायरच्या बोलण्याकडे लक्षच नसतं. तेव्हा लगेच राया लागतो, मिसफायर अगं काय झालं आहे, काय म्हणत होतीस, मी ऐकलंच नाही. त्यावर मंजिरी म्हणू लागते, राया कुठे लक्ष आहे, नाही म्हणजे कसलं टेन्शन आलं आहे का, आता तर सगळं काही ठीक झालं आहे. गार्गीच्या बाबतीत जे घडलं आहे ते तुला आवडलं नाही का, जयने तिचा स्वीकार केला हे तुला पटत नाही का. तेव्हा रायम लागतो, मिसफायर असं नाही आहे गं, जयने जे केलं ते खरंच खूप चांगलं आहे, कारण यामुळे गार्गीचं आयुष्य अगदी चांगलं होणार आहे. पण मिसफायर मला त्या बाईचं बोलणं अजूनही आठवतं आहे गं, कारण ती बाई काय बोलली होती तुला आठवतं आहे ना. त्यावर मंजिरी म्हणू लागते, राया अरे तू तुझी वर्दी तुझी ड्युटी अगदी चोख पद्धतीने पार पाडणार आहे, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे तू कशाला डगमगतोय. तेव्हा रायम लागतो, मिसफायर अगं जग कसंही तू बघतेस ना, या जगात गुन्हेगारी खूप भरली गं, आणि त्यात लोक आता पोलीस स्टेशनला यायला सुद्धा घाबरतात. म्हणूनच मला या जगातील लोकांच्या मनातली ही भीती काढून टाकायची आणि या गुन्हेगारांना शिक्षा करायची, कारण मला सिस्टीम नाही तर गुन्हेगारांना बदलायचे, त्याचंच तर मला टेन्शन आलं आहे गं. त्यावर मंजिरी म्हणू लागते, राया अरे आपल्यावरती पंढरपुराच्या पांडुरंगाचा आशीर्वाद आहे आणि आपली जीजी तर तुझ्याकडे अभिमानाने बघत असेल, त्यामुळे बघ तू तुझी वर्दी तुझी जबाबदारी अतिशय चोख पद्धतीने पार पाडशील आणि मग हाच समाज तुझ्याकडे मानाने अभिमानाने बघेल. माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नको बरं, सगळं ठीक होणार आहे. तेव्हा रायाता मंजिरीचा हातात घेतो, मिसफायर आपल्याकडे म्हणतात ना, बायको ही नवऱ्याची अर्धांगिनी असते. खरंच मिसफायर तुझ्याकडे ना माझ्या प्रत्येक टेन्शनचं ना उत्तर असतं गं, त्यामुळे माझं टेन्शन असं हलकं होतं आणि मला एकदम भारी वाटतं. त्यावर लगेच मंजिरी म्हणू लागते, वाटतं ना, मग उद्या ड्युटीला जायचं आहे की नाही, चला मग आता झोपून घ्या. आता मात्र लगेच राहायला लागतं, मिसफायर आय लव्ह यू. आता मंजिरीही लगेच आय लव्ह यू टू राया असे म्हणत आता दोघेही झोपलेले असतात. तर त्यानंतर आता दुसऱ्या दिवसाची सकाळ होते. सकाळी सकाळी मस्त वर्दी घालून राया ऑफिसला जाण्यासाठी तयार झालेलं असतो. त्याच वेळेस शशिकला आणि मंजिरी येतात. राया झालास तयार, हे घे दही साखर घे, आजचा पहिला दिवस तुझा चांगला जाण्यासाठी. तेव्हा लगेच आता राया शशिकला काकूचं दर्शन घेतो. काकू चला पहिला दिवस आहे, लेट व्हायला नको, चला मी निघतो. तेव्हा शशिकला म्हणू लागते, चल चल निघ आता, मी सगळ्या चाळीतल्या लोकांना सांगते माझा जावई निघालाय. त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते, राया आज तुझे सिनियर ऑफिसर सगळे तुला भेटतील, तू संध्याकाळी सगळ्यांना जेवायला आपल्या घरी घेऊन येशील का, म्हणजे कसं आहे आम्ही दोघी मिळून मस्त बेत करू. त्यावर राया लागतो, ठीक आहे मिसफायर मी तुला कळवतो. आता लगेच शशिकला तोऱ्यातच आपल्या जावयाला बाहेर चाळीत घेऊन येते. ऐका रे सगळेजण इकडे या.
सगळे लोक जमा झालेले असतात. त्याच वेळेस आता शशिकला म्हणू लागते, हे बघा वाघ कसा असतो तुम्हाला बघायचं. हा माझा जावई विशाल भोसले नाही, आता तो राया भोसले झालेला आहे. हा माझा जावई आता ऑफिसर झाला आहे आणि आजचा त्याचा ड्युटीचा पहिला दिवस. त्यामुळे आता तो पोलीस स्टेशनला जाणार आणि असं गुन्हेगारांना हातात पकडून असं जेलमध्ये फेकणार. त्यामुळे चाळीतल्या लोकांनो नीट कान उघडे ठेवू नये का. आजपासून या चाळीत दरारा असणार तो फक्त या शशिकलाचा. आता राया जय गोरपडे सगळ्यांना तर हसायलाच येतं, कारण ऑफिसर राया आणि दरारा शशिकलाचा. तेव्हा शशिकला म्हणू लागते, गळ्यातला श बघताय ना, फक्त दरारा माझाच असणार आहे, कारण पोलीस ऑफिसर हा माझा जावई आहे. मी जर सांगितलं ना, एका चुटकीत तुम्हाला उचवेल, लगेच उचलेल आणि जेलमध्ये फेकेल. काय गे शेजारीनबाई, तुझ्या घरासमोर कोणीतरी ओला कचरा टाकतंय ना, मग जो कोणी असेल ना त्यांनी कान उघडे ठेवू नये का. माझा जावई तुला जेलमध्ये खेचणार आणि माझे भांडे कुंडे ज्याने कुणी घरात लपवले असतील ना, वाट्या चमचे, त्याने समध्यांनी आणून द्यायचे, कारण आता दरारा फक्त शशिकलाच असणार. जर माझे वाट्या चमचे सुरक्षित माझ्या घरी पोचले नाही ना, तर माझा जावई तुम्हाला सरकारी हिसका दाखवणार. तेव्हा लगेच जय घोरपडे म्हणू लागते, शशिकला अगं वेळ लागलाय का तुला. आता पोलीस लोक काय तुझे वाटे चमचे शोधत बसणार आहे का. तुझा जावई पोलीस ऑफिसर झाला म्हणून तू काही करायला लावशील. त्यावर शशिकला म्हणू लागते, जय अरे संसारासाठी छोटी छोटी भांडी खूप महत्त्वाची असतात. वाट्या चमचे काय फुकट येतात का झाडाला, त्यांनाही पैसे लागतात. त्यामुळे माझी भांडी मला सुरक्षित माझ्या घरी यावी. जर नाही पोचली ना, तर माझा जावई तुम्हाला शिक्षा करणार. चला आजच्या दिवसासाठी एवढंच झालं, माझ्या जावायला उशीर होईल. राया तू जा. आता राया लगेच निघालेला असतो. तेव्हा शशिकला म्हणू लागते, जा जा आणि असे ढीगभर गुन्हेगार पकडून टाक. आता मात्र लगेच मंजिरी म्हणू लागते, काकू अगं किती बोलशील, तुझा पण ना एक दराराच आहे बाई. चल आता आतमध्ये. आता शशिकला आणि मंजिरी आतमध्ये निघून जातात. जय आणि राया दोघेही निघालेले असतात. आता दोघेही काकूवरती हसत असतात. काकूची पण ना कमालच आहे. तेवढ्यात एक वेडा माणूस धावत येतो आणि पटकन रायाला येऊन धडकतो. साहेब साहेब झाला तुम्ही, अरे बापरे साहेब झाला तुम्ही, पोलीस स्टेशनला चाललात. जा जा जा, आता तुम्ही चांगली कामं करणार. तेव्हा जय घोरपडे म्हणू लागते, निघ इकडनं, तुला सांगितलेलं कळत नाही, साहेबांना उशीर होतोय, जा. तेव्हा लगेच तो वेडा म्हणू लागतो, जा जा साहेब, आता तुम्ही थोडे दिवस जोमात कामं करणार, सगळ्या गुन्हेगारांना पकडणार, नाशिकले गुन्हेगार संपवणार आणि मग नंतर साहेब तुम्ही बदलणार. मग मोठे साहेब तुम्हाला धमकी देणार, तुम्हाला मारून टाकतील. तुम्ही त्यांचं ऐका, नाहीतर त्यांचं ऐकून तसं केलं नाही ना, तुम्हाला संपून टाकतील. मग तुम्ही बदलणार, मग या गुन्हेगारांना मोकळं रान भेटणार आणि मग गुन्हेगारी वाढत जाणार. असे आता तो वेडा माणूस बडबड करू लागतो. त्याच वेळेस जय म्हणू लागते, सांगितलेलं कळत नाही, निघ इकडनं. जय त्याला तिकडनं हकलवतो. त्यावर राय म्हणू लागतो, जय अरे कोण होता हा माणूस आणि तो असा का बोलत होता, हे मोठे साहेब मारून टाकतील असं का म्हणत होता. तेव्हा जय म्हणू लागतो, राया हा वेडा कोण आहे तुला माहिती. हा एक पोलीस ऑफिसर होता नाशिकमधला, खूप चांगला होता रे, पण त्याच्यावरती एक अशी वेळ आली ना, म्हणून त्याचं आयुष्यच बदलून गेलं. तेव्हा राय म्हणू लागतो, काय घडलं याच्या बाबतीत असं. तेव्हा लगेच राय म्हणू लागतो, मोठे साहेबांबद्दल ऐकलं ना तू, तो काय सांगत होता, अशीच त्याला एकदा धमकी दिली आणि त्याचं आयुष्य बदलून गेलं, वेडा झाला रे तो, म्हणूनच तो तुला म्हणत होता. पण जाऊ दे राया, तू आता या सिस्टीममध्ये घुसलाय ना, तुला हळूहळू सगळं कळेल. त्यावर राय म्हणू लागतो, मोठे साहेब, हे मोठे साहेब कोण आहेत नेमकं, जय मला सांगशील. त्यावर जय म्हणू लागतो, राया अरे सगळ्यांच्या वरचे मोठे साहेब नाशिकमधले, तुला माहिती नाही का. अरे त्यांचा दरारा आहे सगळीकडे, त्यांच्या शब्दाशिवाय काय बी इकडचं तिकडे पान हालत नाही. अरे देव माणूस म्हणतात सगळे लोक त्यांना, आणि त्यांचाच दरारा बघ, तुला कळेलच तो काय. त्यावर लगेच राय म्हणू लागतो, मोठे साहेब काय नेमकं यांचा दरारा. त्याच वेळेस आता जय म्हणू लागतो, बरोबर चल, तुला उशीर होईल, निघ लवकर. आता राया लगेच इकडे पोलीस स्टेशनला पोचलेलो असतो. आता डिपिकलचं काम चालू असतं. आता लगेच रायाला आतमध्ये येताना बघताच डिपिकल म्हणू लागतो, अरे बापरे सर तुम्ही आलात, या या या, तुमचं या पोलीस स्टेशनमध्ये स्वागत आहे. तेव्हा लगेच आता खंबीर हवालदार म्हणू लागतो, साहेब वर्दीतलं भारी दिसायलात तुम्ही. त्याच वेळेस राया म्हणू लागतो, मग आपल्या कामाला सुरुवात करायची. आजचा आपला पहिला दिवस म्हणून तर पोस्टिंग घ्यायला आलो ना सरांकडे.
त्यावर लगेच हवालदार संबीर म्हणू लागतो, पोस्टिंग? मोठे सरांनी तुम्हाला पोस्टिंग द्यायचं सांगितलं आहे का? ते येणार आहे का इकडे? नाही नाही नाही, मला नाही वाटत आज तुम्हाला पोस्टिंग भेटेल म्हणून. त्यावर राया म्हणू लागतो, असं का बोलतोय हवालदार संबीर? सर येणार आहे ना इकडे? त्यावर लगेच हवालदार म्हणू लागतो, कदाचित सर येणार असतील, भेटतील तुम्हाला. आता हे मोठे साहेब नेमकं कोण असतील? आणि रायाला मात्र आता टेन्शन आलेलं असतं, ते सर स्वतःला बदलणार का, मी त्यांचं ऐकून बदलणार, असं आता विचार त्याच्या मनात चालू असतात. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे आता मंजिरीच्या सांगण्यावरनं रायाने आता आपले जे ऑफिसर मित्र असतात त्या सगळ्यांना घरी बोलावलेलं असतं. आता मात्र राया ऑफिसर झाला म्हणून शशिकला आणि मंजिरीने मस्त असा बेत केलेला असतो. मंजिरी आता मस्त साडी घालून तयार असते, सगळे मित्रमंडळी घरी आलेले असतात. मंजिरी आता त्यांना ज्यूस देऊ लागते. त्याच वेळेस आता त्यातला एक ऑफिसर आता मंजिरीकडे वाईट नजरेने बघू लागतो. मंजिरी ज्यूस देत असतानाच तो पटकन मंजिरीचा घट्ट असा हात पकडतो. आता मात्र तेवढ्यात रायाचं लक्ष त्या ऑफिसरकडे जातं. आता राया धावतच येते, ए तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोकडे वर नजर करून बघायची? सोडणार नाही. या रायाच्या बायकोकडे म्हणजे मिस फायरकडे बघितलं ना, डोळे काढून इथेच गाडी ना. असे म्हणताच राया जोरदार दिवशी लाथ मारून त्याला खुर्चीवरनं खाली पाडतो आणि असा पाय त्याच्या गळ्याला लावतो. आज तुझी सुट्टी नाही तर कुट्टी करणार हा राया. त्याच वेळेस सगळे ऑफिसर रायाला पकडतात. आता मात्र पुढे काय होणार? मंजिरीला तर हे सगळं बघून खूप टेन्शन आलेलं असतं. तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.